विद्यार्थी आहे, अजूनही शिकते, अजून बरंच काही शिकायचं पण आहे. पण माझ्याकडे जे थोडंफार आहे, माझ्या गुरुजींनी दिलेलं ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. काही कारण माझ्याकडे बरेच वजनी शिकणारे विद्यार्थी असतात, त्यांच्या बऱ्याच शंका असतात, छोट्या छोट्या असतात. तर त्याला अनुसरूनच मी तुम्हाला त्याच्याबद्दल काय काय सांगेन. त्याला बोलण्याला सुरू करण्या अगोदर मी रामकृष्णाने घेतो थोडा वेळ, आणि तुम्ही ते ऐका मी ते कसं म्हणतो, त्याच्यावरूनच मी काहीतरी नंतर तुम्हाला सांगेन. आणि त्याच्याबद्दल आधीच प्रार्थना आहे. Ah
कारण बऱ्याचदा आता विद्यार्थी गातात तर त्यांना सिंपल रामकृष्णाने लागतं. कारण आम्ही 11 मात्रा, 13 मात्रा, 14 मात्रा तो भाग वेगळा आहे. कारण त्याला प्रॉपर रचना करावी लागते, तुमचा वादक कसा लागतो, तुमच्या मंडळीशी तुमची प्रॅक्टिस लागते. तर मुद्दा मग मी विद्यार्थ्यांना पण बसवलं, म्हणजे गायक आणि कोरस यांची कशी काय सांगड असते त्याच्यावरून पण काही गोष्टी सांगता येतील म्हणून. सुरुवात प्रार्थनेपासून करू. तर प्रार्थना आपण जेव्हा गातो तेव्हा त्याचा सुरुवातीचा जो आलाप असतो तो बऱ्यापैकी तुम्ही थोडंसं अंतर म्हणजे मोठा ठेवू शकता, पण तो स्लो स्पीड जरी असला तरी त्यात काही एलिमेंट्स टाकायचे, म्हणजे मध्येच लय वाढते, मध्येच सरगम आहे, असं काहीतरी, म्हणजे एकदम कंटाळा पण आला नाही पाहिजे ऐकण्याला. कारण आपल्याकडे आपण जेव्हा भजन करतो तेव्हा 80 ते 85% लोक ज्यांना संगीतातलं काय कळत नाही ती लोक असतात, आणि त्यांना तुम्हाला आकर्षित करायचं असतं. आणि तुम्ही भजनाची 45 मिनिटं किंवा 1 तास आपण भजन करतो, त्याच्या पहिल्या 5 मिनिटात तुम्हाला त्यांना जिंकावं लागतं, तर ते तुमचं भजन पूर्ण शांतपणे ऐकतात. पहिल्याच दर गेलं तर नंतर ते नाही, ते आधीच गाडी घडून निघतात. तर दुसरी गोष्ट म्हणून सुरुवातीचा प्रार्थनेचा राग जे असतात ना ते थोडे प्रासादिकच असावे, शक्यतो प्रासादिक असावे. प्रासादिक म्हणजे काय, गोड राग, म्हणजे ज्याच्यातून असं आनंदी भावना निर्माण होते असे, म्हणजे यमन असो किंवा असं. आता करुण म्हणजे कुठले, तर पुरिया गणाशी असेल, तोडी असेल, या टाईपचे जे राग आहेत, किंवा शिवरंजनी असेल, अशा शक्यतो आपण घेत नाही प्रार्थना, म्हणजे सुरुवातीलाच दुःखी राग नको. पण मग तुम्ही जेव्हा म्हणता आणि जेव्हा कोरस म्हणत असता तर त्यातली मधली जी गॅप आहे ना ती भरायची असते आपल्याला. मग तुम्ही एकतर हार्मोनियम वाजवून करू शकता किंवा आलाप वाजून करू शकता. मग त्यांचा स्वर जिथे सुटतोय किंवा तुमचा जो जिथे सुटतोय तिथून तुम्ही त्यांना एक आलाप द्यायचा, जॉईन करायचं. त्यांना सांगायचं तुम्ही म्हणायचं तुमचं सोडायचं नाही, तुम्ही तुमचं आहे ते म्हणायचं, मी मध्ये जागा भरणार. कारण काय होतं हल्ली 35 मिनिटाची किंवा 40 मिनिटाची स्पर्धा असते, मुंबईत तर 15 मिनिटाची, 20 मिनिटाची. त्याच्यामुळे तुम्हाला गायकी दाखवणाऱ्या खूप बारीक बारीक जागा असतात, ते शोधायच्या, म्हणजे त्या सोडायच्या नाही राहत. म्हणजे परत एकदा तुम्हाला म्हणून दाखवता, मगाशी मी म्हणत होतो सुरुवातीला तुम्ही तुमचा आलाप करताय, समजा तर मी सुरुवात करताना काय केलं, डायरेक्ट पंचमधून सुरू केलं. असं कोड पकडला तर मी काय केलं, असं मी ऑप्शन चूज केलं. आता एखादा असं पण करू शकतो स्टार्टिंग पासून. आता ते रिवर्स बंदच ठेवा थोडा. आता समजा जसं आपण क्लासिकलमध्ये करतो, क्लासिकलमध्ये आम्ही खूप वेळ घेतो राग सेटल करायला, म्हणजे रागाची मांडणी करायला. म्हणजे जर क्लासिकलमध्ये करायचं तर मी काय करायचं, हळू शब्द निषाद गंधा मग वरचा गंधा, हळूहळू हळूहळू टाइम घेतलेला असते जर क्लासिकल मैफिल असते तर. पण इथे माझ्यासमोर भजन ऐकणारे लोक आहेत म्हणून मग मी काय कॉल करतो, पहिल्या 30 सेकंदात तुम्ही काय गाणार आहे त्याचा अंदाज द्यायचा त्यांना, की बाबा हा जोगरा गाणार आहे पहिलंच त्यांना कळलं. की मग मग अचानक एखादी फास्ट मध्ये एखादी जागा टाकायची, असं करायचं. मग थोडा स्लो आला म्हणून प्रार्थना सुरू करायची. समर्थाचिया सेवका वक्रपाणी
शेवट होणार आणि नंतर मी म्हणणार, याची मी वाट बघितली नाही. त्यांचं जिथे सुटतं तिथूनच आलाप घ्यायचा आणि आपण आपल्या जागेवर म्हणायचं. ती जागा सोडायची नाही, जागा घ्यायला तिथे काहीतरी म्हणजे परीक्षकाला हां अरे वा काहीतरी जागा घेतली असं काहीतरी एलिमेंट करायला घ्यायचं. किंवा ऐकणाऱ्याला सुद्धा एखादा काहीतरी कुठेतरी गुंग असतं ऐकणार, पण त्याचे कान चांगले असतात. मोबाईलमध्ये असं असतं तुम्ही काय जागा असं पटकन लक्ष जातं तिथे, की तुम्ही काहीतरी घेतलं तिथे. तुम्ही थोडे थोडे चान्स सोडायचे रे. समर्थाची सेवका भक्तपा, समर्थाची सेवका भक्तपा, समर्थाची पहिल्या वेळी तुम्ही प्लेन म्हटलं, दुसऱ्या वेळी काहीतरी जागा घ्यायची त्याच्यात. पोरांना सांगून ठेवायचं तुम्ही जर तुम्हाला सांगितलं तेवढंच तुम्ही म्हणतो, तुम्ही जागा नाही घ्यायची, तर तुम्ही जागा घ्यायची दुसऱ्या वेळी. समर्थाची सेवका भक्तपा, समर्थाची सेवका असं कधी कधी होतं की आपली जी चाल आहे आपण विसरताना दुसरं काहीतरी घेतो. मग अशा वेळी काय करायचं, कोरसांना सांगून द्यायचं पहिलं जे मी म्हणू ते तुम्ही कॉपी करायचं. होतं बऱ्याचदा होतं कारण आपण ब्लँक होतो. असा सर्व मंडळी कोण आहे, हे माझी बोलणं चालू. असा सर्व मंडळी कोण आहे, जयाची लीला लोटली, जयाची लीला लोटली, नुपेशी तुम्हाला ते रंगवायचं सुरुवातीपासूनच ते सौंदर्य क्रिएट करायचं, जेणेकरून लोक तुमच्याकडे एकदम अटॅच होतील. त्यांचं कारण काय होतं, नॉर्मल गोवा म्हणतो गोवा म्हणतो चाललंय का सुरुवात होते, लोक आपापले विचार करत असतात, तुमच्याकडे लक्ष देत नाही, काहीतरी वेगळं एलिमेंट टाकायचं लक्ष द्यायचं. आता दुसरे जेव्हा मी रामकृष्णारी घेतलं तेव्हा ते रागेश्वर रागातलं रामकृष्णारी सिंपल राग. आता मी या गोष्टीवर बोलणार की बऱ्याचदा काय होतं की एखादी रचना आपल्या गुरूने आपल्याला शिकवलेली असते किंवा समजा तुम्हाला 6 नोटेशन त्यांनी शिकवले असते किंवा खूप तुम्ही वर्ष त्यांच्याकडे शिकता तर जास्त नोटेशन तुमच्याकडे असतील, म्हणजे नोटेशन घेतं आपण म्हणतो आणि आपल्याला चाल करता येत नाही. असं आपण धरून चालू की आपण संगीतकार नाही, आपल्याला चाल करता येत नाही. मग अशा वेळी काय करावं, तर एखादा जो राग असतो आपल्याला दिलेला त्याच्या सिमिलर कुठला राग आहे ते बघायचं आणि ती चाल त्या रागात फिरवायची. म्हणजे जय जय राम राम कृष्ण हरी, ती चाल
मग समजा साग मधनी हा भिन्न षड म्हणजे रागेश्वर मध्येच तुम्ही निशा शुद्ध केला. असं होतं जय जय राम राम कृष्ण हरी. थोडंसं तुम्हाला काहीतरी बदला लागतो, लगेच दुसरी चाल तयार होते. राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी. किंवा याच्या अजून जवळ बागेश्वरी राग आहे. जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण. म्हणजे लगेच बागेश्वरी मध्ये पण तुम्ही चाल फिरू शकता. बराचसा प्रॉब्लेम होतो की आपल्याकडे, आणि कधी कधी काय होतं, समजा एक नोटेशन आपल्याला येतं. समजा चतुर्थीत आपण एका वाड्यात गेलो, एका घराकडे आपण भजन केलं, त्याने सांगितलं दुसऱ्याच्या बाजूच्या घरात भजन करू, आणि आपल्याला एकच नोटेशन येते. मग आपण तेच भजन तिथे करतो, ऐकणारे पण तेच लोक असतात. मग ते म्हणतात काय वेगळा करूच नाही, मग कशा घरात ना म्हटलं तास म्हटलं. मग अशा वेळी तुमच्याकडे तुमचं असलेलं मटेरियल तुम्ही कसं वापरताय, तुमच्याकडे रागाची असलेली जी काय कोथडी आहे तुमच्याकडे, कारण अगदी बारीक बारीक असे राग आजूबाजूला उभे असतात त्याच्या एका रागाचे सिमिलर ते दिसतंच. आणि मग एका रागाचं मटेरियल केलं असतं की ते दुसऱ्या रागामध्ये तुम्हाला वापरता येतं. आता दुसरी गोष्ट मी काय केलं, माझी स्थायी रागेश्री मध्ये होती. राम कृष्ण हरी तिथे मी रागेश्री मध्ये रिषभ वापरला. मगरी इथे त्याच्या जवळ जाणारे राग मी दुसरा राग तिथे वापरू शकतो. काळे रामला तर या गोष्टी लक्षात आहेत. आता दुसरी गोष्ट मला बरेच जण विचारतात की सर आलापी कशी करायची. आलापी आम्हाला कळत नाही. मग प्रत्येक वेळी समजा अभंगाचं नोटेशन दिलं तर दुसऱ्या क्लासला येऊन त्यांचा प्रश्न सर मला आलाप लिहून द्या. सुरुवातीचा एक आणि नंतरची शेवटच्या कडव्यात म्हणायचे 2 आलाप असे लिहून द्या. तर तुमच्यापैकी बरेच जण आलाप करत असतीलच असं मी म्हणतो, पण अगदी नवीन असतील त्यांना कधी कधी प्रश्न पडतो की कसं करायचं. तर समजा उदाहरणार्थ समजा खूप राग होईल आपण सारे ग ग रे ग सारे ग तर तुम्हाला सुरुवातीला माहिती दिलेली असते वादी सर, स्वादी सर, वर्जी सर सगळं. तर त्या 2 गोष्टी फक्त आपण बघायच्या, वादी सर, स्वादी सर. त्याचे राग जाती म्हणजे कुठला जाताना वर्जे आणि येताना वर्जे ते फक्त बघायचे. आणि आपल्याला आलाप म्हणजे काय करायचं की ते रागांच्या स्वरांना आपण उलटा पालटा करून गायचं. मग त्याच्यात तुम्ही नवीन काय क्रिएट करू शकता, ही तुमची आर्ट आहे. मग सारे ग रे ग रे ग प रे ग सारे ग रे. बऱ्याच वेळा होतं काही रागांमध्ये मटेरियल खूप थोडं पडतं, म्हणजे आलापी तुमच्या तोचपणा दिसतो.
म्हणजे परत परत तुम्ही तेच गाता. ग रे ग प ध प ग प रे ग ग प ध सा ध प ग रे ग, परत परत तेच दिसतं. मग प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आजच्या भजनात तुम्ही जो आलाप करता तो दुसऱ्या भजनात नाही करायचा. कारण जे अगदी फॅन लोक तुमचे असतात ते कुठूनही येतात तुमचं भजन ऐकून, तर त्यांना काहीतरी वेगळं मिळालं पाहिजे. मग धरून चला एक साधे गप आहे. साधे गप तुम्ही घरी रियाज करताना काय करायचं, तुम्ही कुठेतरी 4 स्वर 5 स्वर घ्यायचे. साधे गप समजा आहे, तर आता साधे गप ध मध्ये मी काय काय करू शकतो असं त्याला प्रश्न विचारायचा. सारे ग प ध इथंपर्यंत झालं. सारे ग रे ग प ग प ध प ध असं गाणं पाहिजे. किंवा सा सा रे ग रे ग प रे ग प ध झालं. अजून एक तिसरं सा रे ग प ध प ग रे ग प ध असे लिहून काढायचे आणि प्रयत्न करायचे की एकासारखा दुसरा याचा गमन नाही. मग तुमचे आपोआप वेगवेगळे पॅटर्न बनवायची, डोकं चालायची तुमचं सुरू होतं. आणि हे केलं की तुमच्या लक्षात येईल की तुम्हीच भरपूर आलाप तयार केलेले आहेत त्या रागाचे. मोस्टली काय होतं की आम्ही विद्यार्थ्यांना विस्तार लिहून देतो आणि मग ते तेच पाठ करतात आणि तेच म्हणतात. आणि मग आणखी वर विचारतात सर हेच म्हणायचे. मग त्यांना सांगावं लागतं अरे हे काय मी पाठ करून नाही दिलं, हे तुला मी असंच वैध देऊन दिलं. कारण आम्ही पण आलाप करतो एका ठरलेलं नसतं. अचानक काही वेळी काय सुचेल ते त्या रागामध्ये तुमच्यापैकी बरेच जण करत असतील असं मला वाटतं. पण मग असं तुमच्या त्या रागामध्ये जेव्हा तुम्ही गाता तेव्हा नाविन्य काहीतरी दिसायला पाहिजे. प्रत्येक हा प्रयत्न करायचा. आपण आत्मचिंतन करायचं स्वतःचं की मी आज आलाप कसं केलं, नेक्स्ट टाइम भजन करताना तो तसा आलाप वेगळा काहीतरी करायचा असं. मग आता हे समजा सारे गप मध्ये तुम्हाला बरंच मटेरियल मिळालं. मग गप ध रे घ्यायचा, त्याच्यात गाऊन बघायचं वेगवेगळं काय काय कॉम्बिनेशन निघू शकतं रागामध्ये. आता जुन्या काळात म्हणत की 4-4 वर्ष एकच राग शिकायचे. तर 4 वर्ष काय शिकायचं, 4 वर्ष हे शिकायचं की त्या रागामध्ये तुम्ही काय काय करू शकता, काय काय कॉम्बिनेशन निघू शकतात, काय काय स्वराचे वेगवेगळे पॅटर्न्स बनू शकतात हे शिकायचं. आणि मग एक राग आला की त्याच्या सारखेच आजूबाजूचे राग आहेत ना ते सगळे तुम्हाला आपोआप गाता येतात. कारण स्वर फक्त बदललेले असतात, बाकी पॅटर्न तुम्ही तसेच्या तसे यूज करू शकता. म्हणून तुमच्याकडे रागाचं मटेरियल म्हणजे अजूनही समजा आता म्हणजे 80-85 वर्षी भीमसेन जोशी म्हणायचे मला यमन आत्ताकडे समजायला सुरू झालं. असं का म्हणायचे, कारण हे राग स्वतःच एवढे मोठे आहेत ना की त्याच्यात खूप कॉम्बिनेशन्स बनत आहेत. आणि प्रत्येक जण समजा आता हा एक राग असेल तर तो काहीतरी वेगळा काढतो, तो काहीतरी वेगळा काढतो. मग समजा मी गातोय तर मला असं ऐकलं की लक्षात येतं अरे हे काहीतरी नवीन निघालं. असं विद्यार्थ्यांचं गाणं ऐकताना पण आम्हाला वाटतं की अरे ह्या रागात त्याने काहीतरी नवीन फ्रेस गायला हवा विद्यार्थ्यांनी. मग ती आपल्याला शिकायला मिळते. फ्रेस म्हणजे काय की स्वरसंगती. म्हणजे आता ग प रे ग हे प द प सा द दुसरी सा रे द सा तिसरी. म्हणजे जसे आपण अक्षरापासून शब्द बनतात, शब्दापासून वाक्य बनतात, वाक्यापासून निबंध बनतात. तसंच होतं की स्वरांचं स्वर वाक्य बनतं, सर्व वाक्यांचे मोठे आलाप बनतात आणि नंतर त्याचा विस्तार बनतो पूर्ण गाण्याचा. आणि सुरुवातीला जे आपले अलंकार आपल्याला शिकवलेले असतात ना सा रे ग रे ग प ग प ध प ध सा, तर ते आपल्याला ताना गाताना उपयोगी पडतात. आम्ही ताना गातो म्हणजे काय करतो ते अलंकारच आपण वेगवेगळे पॅटर्नचे 2-3 जोडून गातो. मग ते कसं तुम्ही खूप वेळ जर घोटलेलं असेल तर आपोआप तुम्हाला आठवतं. बऱ्याचदा म्हणतात की सर तुमच्यासारखे ताना आमका मारू देऊ, त्याचं आता काय तर टेक्निक शिकवतो. तर त्याचं टेक्निक खरं तर पहिल्या अलंकारांमध्ये पण ते रियाज करायला कोण बघतच नाही. त्यांना कधी एकदा अभंग देतो असं झालं चतुर्थी आमका भजन करतो. तर आता सारे रे ग ग प ध सा ग रे सा बरोबर. आणि दुसऱ्या एखादा अलंकार समजा आपण घेतो सा रे ग रे ग प ग प ध सा, तर आणि दुसरं अजून एक घेऊया सा सा रे रे सा सा रे रे सा सा रे रे ग ग ग प ग प ध सा. आता समजा याचे कान करायचं तर तुम्ही काय करतो तिन्ही जॉईन करतो. म्हणजे सा रे ग ग प ध सा रे रे ग ग प सा रे रे ग ग प ध
सारे ग. मग जसं तुम्ही करत जाता रियाज करत जाता तेवढी तुमच्या त्या ताण्याची काय म्हणतात ते जटिल बनत जाते, कठीण म्हणजे अजून ते क्लिष्ट बनत जाते आणि ऐकणाऱ्याला वाटतं की हा काहीतरी भारी काहीतरी करतो, पण ते रियाजातूनच होतं ते. म्हणजे तुम्ही अलंकार घोटायचे, त्यांना जोडायचं, म्हणजे जाताना 2 स्वरांचे घेतला, येताना 3 स्वरांचे घेतला. सा सा रे रे ग ग. हा आता किती सोपं वाटतो. सा 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 रे 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 ग ग ग लिहून दिला आणि रियाज करून म्हणून सांगितलं की म्हणतात सर किती सोपं आहे, एकच स्वर 3 वेळा म्हणायचं, याच्यात काय कठीण नाही. पण तो जर फास्ट म्हणायचा बाजूला आणखीनच कठीण होते, हातच फिरत नाही. म्हणजे तिथून खरं कानांचा रियाज सुरू होतो. मग जसे तुम्ही फ्रेजेस तुमच्या डोक्यात आलापाचे येतात तसे कानाचे यायला सुरू होतात. गरे ग बाबा गरे ग बाबा गरे गरे ग गरे 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 ग गरे ग सारे घसारे घसारे ग सारे गरे सारे ग बाबा गरे ग बाबा सारे ग गरे सारे ग गरे घसारे ग गरे ग बाबा गरे ग गरे सारे घसारे ग असं ते बनत जातं. मग तुम्ही त्याच्यात तेवढा टाइम देताय, त्याला पण ते पण खूप मॅटर करतं. आता अजून एक रागांच्या मूडबद्दल सांगतो. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या अभंगाला चाल लावायची असते आपल्याला, तर मग आपण राग कसा निवडतो, मग तो त्याला कितपत सूट आहे का नाही, हे आता तुमच्यातले कोण असे आहेत जे अभंगाला चाली देतात, हात वरती करा, ज्यांना अभंगाला चाली करता येतात असे समोर बसलेले कोण आहे? कोणच नाही, फक्त गोवाच आहे. हात वर करणार नाही, घाबरत आहेत. नाही, मी तुम्हाला करून दाखवायला नाही सांगणार. मी तुम्हाला आत्ता अभंग देतो, तुम्ही चाल करा असं नाही सांगणार. फक्त मला कळायचं की ते आहेत का नाही, तेवढंच. आहे का कोण इथे ज्या अभंगाला चाली करतात? तुम्ही करता. अजून कोण करतात? अजून नाही कोण? नाही, बरं ठीक आहे. असतील पण आता आत करत नाही. आता या बुकलाच घेऊन मी तुम्हाला उदाहरण सांगतो बघा. सारे ग आता याच्यात बघ एकदम असा प्रसन्न फील येतो का? सारे ग सारे आता आपण एक स्वर बदलूया फक्त. सारे ग सारे कुठला राग आहे? कुठला? बरोबर ना? मग आता मूड किती चेंज झाला बघा एका गंधारमध्ये. सारे ग रे ग सारे ग रे सारे ग सारे सारे ग सारे ग म्हणजे एखादा अभंग तुम्ही चाल करायला घेतला ना की तो अभंग वाचायचा, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि त्या ज्याने कोणी लिहिला असेल कुठल्याही संताचं त्याच्या भूमिकेत शिरायचं. म्हणजे तो त्याची भूमिका काय, म्हणजे कवीची भूमिका काय आहे. म्हणजे आता या शिवरंजनीमध्ये एकदम अशी दुःखी भावना येते. म्हणजे कोणतरी असं आहे ज्याला खूप दुःख झालं, म्हणजे काहीतरी झालंय त्याच्या आयुष्यात. आणि हदबल आहे तो, म्हणजे त्याचं असं सगळं संपलं आहे. सारे ग आणि अजून आता एक सूर बदलूया आपण बघू. सारे ग मुकेश्वर
काहीतरी सस्पेन्स, काहीतरी एकदम भयानक काहीतरी गोष्ट आहे. सारे ग म्हणजे कोण्या गावी आहे सांगा माता. त्या अभंगाचा अर्थ आपण लावायचा, त्या कवीच्या मनात घुसायचा. म्हणजे धरून जरा समजा एखाद्याचं सगळं घरातले गेले, त्याचं घर पण पडलंय पावसामुळे आणि तो एकदम दुःखी झाला, सगळं संपला, काहीच नाही, आणि तो विठ्ठलाला शोधतो. मग तो कसं करून चाल लावायची, ती आपणच घुसतेच आहे. तुमच्या आम्ही इथे बसली पाहिजे, तर ती लोकांच्या तिथे मग ती भावना पोचते, त्या तुम्ही कवीच्या मनात घुसला. तेच जर शिवराजने समजा सारे मी आता करते आधी बसवली माझं याला जरा कमी दुःख आहे, म्हणजे त्याच्यासारखं नाही, त्याचं सगळं एकदमच गेलं, ह्याचं थोडं वेगळं दुःख आहे. म्हणजे प्रॉब्लेम आहे पण तरी पण एवढा नाही. पण तो जर तुम्ही भूपरागामध्ये त्याची चाल केली ना तर त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. तो उगाच विचारतो कोण्या गावी, फक्त त्याला फिरायला जायचं पंढरपूरला, बाकी काय प्रॉब्लेम नाही त्याचा. म्हणजे कोण्या गावी चाल पण चांगली आहे. कोण्या गावी म्हणजे हा पत्ता विचारतो की तुम्हाला माहिती असेल तर सांगा मला, जाऊन जरा उद्या जाऊन यायचं मी. त्याची ह्याची भावना अशी आहे, दुसऱ्याची भावना वेगळी होती, त्याची भावना वेगळी होती. म्हणजे तुम्हाला चाल करताना त्या अभंगाचा अर्थ तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला कळला, तो तुम्हाला कसा लावायचा आहे त्याच्यावर डिपेंड होतं की तुम्ही ती चाल कशी करते आणि त्याला रागाचा वापर कसा करता. आणि असं काय नसतं की आता सिंपल राग घेतला होता मी खूप राग, म्हणजे बऱ्याचदा काय करतो खूपच कठीण राग घेतात चाल करतो, म्हणजे घ्यायला काहीच हरकत नाही, की त्याची मास्टरी आहे की जो चाल करतो त्याची. पण मग सोप्या सोप्या रागातून सुद्धा चांगली निर्मिती होऊ शकते. हे मी तुम्हाला का सांगते की सर म्हणाले की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, मग तुमच्या लेवलला तुम्ही चाली करू शकता असं मला तुम्हाला सांगायचं. प्रयत्न करायचा, प्रयत्न. कारण काय होतं बऱ्याच भजनी कोणाचं मी भजन ऐकतो तर बऱ्याचदा काय होतं की त्यांच्या गुरूंनी शिकवलेल्या गोष्टी ते गातच असतात, वर्षानुवर्षे गातात, पण स्वतः ते काहीच रचना करत नाही. म्हणजे त्यांना विचारलं तुमची एखादी रचना गाता नाही, म्हणजे आता प्रत्येकाला रचना करता यायलाच पाहिजे असा काय अर्थच नाही, पण प्रयत्न करून बघायला काय हरकत नाही असं माझं मत आहे. कारण तुमचं असं काहीतरी असलं की त्याच्यात कोण बोट उचलत नाही, ते तुम्हाला बिंदासपणे गाता येतं. आता समजा माझी रचना असते, समजा मी अभंग गातो, मला कोणाच सांगू शकत नाही ते तू असं काय गायलं, मी सांगणार माझी रचना तुला काय करायचं. हां, रागाबद्दल कोणी काय सांगू शकतो, त्याच्यात असं काय केलं, राग असा का घेतला असतो. आता मी एक रचना केली होती, आदिदेव महादेव शिवड आदिनाथ भोळानाथ शिव शशी, ही अडाणीची रचना होती. नाद ब्रह्मा सर्वेश्वर
त्याचा अंतर होता. तर त्याला मी पहिल्यांदा तोडी राग लावला. नाद ब्रह्म सर्वेश्वर शिव त्याच्यात मला मी अशी का लावली होती कारण महादेव शंकर म्हणजे तो एकदम असा हे असतो ना, तर त्याचं ते एकदम म्हणजे ते 11 करोड दिसावं. कारण विनाशचा देव आहे ना, तो नाश करतो. थोडासा त्याचा सॅडनेस आहे. पण मग मी एका स्पर्धेला म्हटलं आणि त्या स्पर्धेला परीक्षा होते बाहेरचे प्रिपेअर्स करतो. तर ते म्हणले तू नोटेशनला थोडी राग कसं काय वापरला, तो म्हणजे नाही वापरला पाहिजे होता कारण करून राग आहे तो कशाला उगाच सुरुवातीला ठेवला. तर आता रचना करायची स्वतःची मर्जी असतेच, त्याला काही नाही. पण दुसऱ्या वेळी ते एकदा स्पर्धेला होतो तेव्हा मी चालच बदललो. म्हटले घ्या तुला म्हणजे सांगायचं का बरं ते असले की मी किती चाल म्हणायचं, ते नसले की मी दुसरी सांगायचं. म्हणजे चाली करायला काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही आता एखाद्याचा मान असतो मग आपण आपली हुशारी लावायची, त्यांच्याशी भांडायचं नाही, भांडायचं नाही. तर राग वापरला तर मी कुठेही कसे वापरू शकतो, त्याला तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण राग समय ही थेअरी आता थोडीशी मागेच पडली. म्हणजे एखादा राग खाण्याची सवय असते. म्हणजे समजा आता यमन संध्याकाळी गावा किंवा असे काय बागेशी दुसऱ्या प्रकारातला राहिलेला तिच्या दुसऱ्या प्रकार, तर त्या गोष्टी आम्ही जेव्हा क्लासिकल गातो, क्लासिकलच्या मैफिली असतात तेव्हा चालू शकतात, भजनात ते चालू शकतात. कारण भजन आपलं कधी असतं. समजा संध्याकाळच्या शुभंदी लागतील आणि भजन बसेल आणि कधीचं भजन सकाळी 4 वाजता, मग काय सगळ्या रचना बदलायच्या तिकडे, ते भजनात आपल्याला पॉसिबल नाही. पण जे तुम्ही काव्य घेताय त्याचं मूड कसं आहे ते तुम्हाला बघावं लागतं थोडंसं. तुम्ही रचना करा, कारण मला आवडत होती काहीतरी तुम्ही क्रिएट केलं की तुम्हाला त्याचा फायदा असतो. कारण तुम्हाला मग त्या काव्यापासून अभ्यास करावा लागतो की तुम्ही अभंग सिलेक्ट करताय त्याचे शब्द कसे आहेत, मग ते मीटरमध्ये बसतायत की नाही, एखादा शब्द कठीण आहे का, मग तो अभंग दुसरा अभंग, मग त्याला राग कुठला सूट होईल तो शोधायचा, मग अंतऱ्याची चाल करायची. आता तुमच्याकडे चांगले गुरु आहेत तर तुम्ही एखादी चाल करून त्यांना ऐकवू की गुरु आहे का, कशी आहे, काय करायला पाहिजे, तर ते तुम्हाला सुचवू शकतात, तुम्हाला सांगू शकतात की काय करते. तर तुमचं तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचा खूप फायदा आहे. तिथून मग रागाचा अभ्यास पण सुरू होतो तुमचा, की मग ह्याला कुठला राग लावायचा कुठला नको. म्हणजे मिश्रण जरी करायचं झालं तरी सुद्धा रागाचा काहीतरी संबंध असला पाहिजे किंवा काहीतरी रंजकता त्याच्यात आली पाहिजे. तर मी माझाच एक रचना असलेला अभंग तुम्हाला ऐकवतो. आणि जसं मग तुम्ही रचना करत जाता तसं तुमच्याकडे ते आपोआपच ॲबिलिटी तयार होत जाते. हा जो अभंग मी गातो तो मी कार्यक्रमात बसल्या बसल्या त्याची चाल केली होती. म्हणजे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता वेगवेगळा निलेश पेडणेकरांचा, त्यांनी म्हटलं म्हणून तर ते सगळे गुरुपौर्णिमा काहीतरी नवीन म्हणून मी तर काय नवीन करून गेलो नव्हतो. ऑन दी स्पॉट स्टेजवर बसूनच मी त्याची चाल केली होती. ती चाल तुम्हाला धावता अभंग सादर करतो. माझे मनोरथ
तर या अभंगाचे दुसरे मध्ये चालू माझे मनोरथ पूर्ण करीने केशवा माधवा नारायणा केशवा माधवा नारायणा माझे दोन्ही वेळा मी वेगवेगळे कॅरेक्टर वापरले म्हणजे वेगवेगळ्या भावना वापरल्या. आता पहिला तो काफीचा त्याला शेड वापरली सुरुवातीला माझे माझे म्हणजे हा माणूस असा आहे की त्याच्या आयुष्यात सगळं चांगलं चाललं तर तो देवाला नॉर्मली सांगतोय की जसं आतापर्यंत पूर्ण करत आलास तसं ह्याच्या पुढे करत चल अशा भावनेने तो सांगतो म्हणजे प्रासादिक आहे म्हणजे फारसं दुःख त्याला नाही. माझे मनोरथ पूर्ण करी देवा केशवा माधवा नारायणा असं म्हणजे आनंदाने थोडं नाही नाही माझा आणि कसोयरा थोडंसं येऊन तो सांगते की तुझ्याशिवाय माझं आणि कोण आहे का तूच तर आहेस तू माझं सगळं मनोरथ पूर्ण करायचं. थोडासा जय जय म्हणते मी घुसलो या पहिल्या गाण्यासाठी म्हणजे थोडी विनवणी आहे ना पण ती गोड विनवणी नाही नाही माझा आणि कसोयरा न करी अभेरा पांडुरंगा बरोबर. दुसऱ्या अंतराला अनाथाचा होसी तू दयाळा जरे मबली मबमरे सरस्वती जरे मबली मबसानी मबमरे मबमरे आपण तसा प्रासादिक राहतो म्हणजे यातून तो ठामपणे सांगतो की अनाथाचा होसी तू दयाळा आणि थोडं परत तो गायतो परत ती रिक्वेस्ट किती वेळ म्हणजे किती वेळा सांगू तुला किती परत तो त्याचं सगळं आधीचं आठवतं आधीचे थोडेसे प्रॉब्लेम त्याला आठवतं परत तो काळजी करतो परत पूर्ण करेल की नाही करेल की नाही नामणे जीवा थोडी दुःखी राहिली त्याला परत ते फील झालं की परत तशी संकट नाही ना येणार तेव्हा तो असेल की नाही मला सोबत केलं नामणे जीवा परत तो खुश होतो म्हणजे परत त्याला कळतं की नाही नाही तू आहेस केली तुझी आस आता परत हॅपी केली तुझी आस केशवा परत तो पहिल्या मूडमध्ये तरी असं तुम्हाला टाइमलाईन ठरवलं लागतं की चालू करताना मग तिथे तुम्हाला एकच राग पाहिजे असं काही नाही तुम्ही एका रागात राहून पण शेड यूज करू शकता दुसरा राग वापरून सुद्धा ते तुम्ही दाखवू शकता की तुम्हाला काय म्हणायचं आहे त्यातून. आणि दुसरी जी चाल सांगितली तो तर आधीच त्याला काहीतरी झालं केशवा माधवा त्याचं माझे म्हणजे एकाच अभंगाचे बरेच अर्थ निघू शकतात त्याच्यानुसार तुम्ही त्याचे शेड वापरायचा चाली करताना. वेळ आता संपत आहे तर आता शेवटी एक गवळण ऐकवतो आणि मी थांबतो. या गवळणीचं पण असंच झालं की कुठून तरी येताना गाडीवर मी त्याचे ध्रुवपद केलं होतं आणि संध्याकाळी प्रॅक्टिस होती आमची स्पर्धेची आणि आम्ही प्रॅक्टिसला बसलो आणि फक्त ध्रुवपद ऐकवला ते माझ्या कोर्सना खूप आवडलं ते म्हणलं आत्ताच चालतं दादाला म्हटलं नाही नंतर करतो नाही तो आत्ताच करतो आम्ही सगळे बसतो ते सगळे अशी बसते तेव्हा मी एकटाच चाल लावली ती सगळी पूर्ण ती जशी आहे तशीच मी आजपर्यंत म्हणतात ती एवढी फेमस झाली एवढी लोकांना ती आवडते
म्हणजे मलाच कधी कधी वाटतं की अरे बा माझ्या हातून कुठं मी चाल केली. कारण ते कसं असतं, या चाली कधी कधी सुचतात ते आपल्या नसतात, त्या तिथूनच येतात बरणं, त्याच्या कृपा असते ते आपण असते. आपण असं म्हणून ते आपल्या चालीत कधी कधी म्हणतो ते माझ्या चालीत, पण ते आपल्या चाली नसतात, ते त्याने दिलेले असतात. त्यानंतर तो नंद रागात जसे माझा रामकृष्ण हरी गेला, हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. तर स्पर्धा जवळ येत होता आणि भाऊ माझा सारखा सांगत होता की काहीतरी नवीन बसलं, काहीतरी नवीन बसलं. काहीच सुचत नव्हतं, काय केलं सुचत नव्हतं. पण कधी कधी असं होतं की मी 4 तासन बसलं तरी काय सुचत नाही. आणि 17व्या दिवसाचं गणपतीचं भजन होतं नेरूरला प्रसाद मेस्त्रीच्या घरी, आणि तिथे गणपती समोर उभं राहायला म्हटलं बाबा काहीतरी सुचव, कारण तर बसवायचं तर आहे. आणि तेथे मला ते असं कुठेतरी क्लिक झालं की नंद वापरावं, म्हणजे ती चाल सुचली मला तिथे ध्रुवपदाची. आणि मग ती हातावर घालून मी बसली, बघितली ती 14 बसते आणि ते भजन सगळं आठवलं. नंतर गाडीवर बसलो त्याच्या, आणि तिथून माणसूमध्ये येईपर्यंत सगळं पूर्ण त्याचं सगळं नोटेशन तयार होतं हातावर. घरी आलो, गाडीवर उतरलो, दादा पेटी काढली, त्याला म्हटलं बस ऐकवतो तुला. तू बोलला वा छान, एक नंबर. नोटेशन वगैरे नंतर ते नंतर टाकलं, पण त्याची पूर्ण बॉडी जी आहे, म्हणजे सांगायचा अर्थ की कधी कधी चाल सुचते ती त्याची असते, आपली नसते. ते पण तसंच एक म्हणजे सगळ्या लोकांना ते आवडतं, तशीच ही गवळण सुद्धा. तर या गवळणीत सुद्धा जसं 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 मी म्हणत जातो, जसं नवीन नवीन जागा मलाच सापडत जातो. तुमचं गाणं तुम्ही जेव्हा जितक्या वेळ म्हणता तितक्या तुम्हाला काही नवीन. त्या दिवशी मी माझ्या एका विद्यार्थ्याला शिकत होतो, तेव्हा मलाच त्यात एक नवीन जागा सुचली. तर म्हटलं ही तर मी आधी कधी म्हटली नव्हती.
मला इथे माझे जे काय मी काय शिकवलं आहे थोडंफार माझ्या सादरीकरणातून किंवा माझ्याकडून ते तुम्हाला सांगण्याची संधी मिळाली. थोडक्यात मला जे काय सांगायचं होतं ते थोडं थोडं मी तुम्हाला सांगितलं. तसं बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, विषय आहेत. तर मी बुवांना धन्यवाद देतो की त्यांनी मला ही संधी दिली. मी पण एक विद्यार्थीच आहे, मी काय दोन मोठ्या गायक नाही. अजून बरंच शिकायचं आहे आणि शिकायचं. फक्त अनुभवातून माणूस शिकतो. म्हणून तुम्हाला म्हटलं तुम्ही रचना करत जा, दुसऱ्यांच्या ऐका, त्यांनी कशा केल्या ते ऐका, बारकाईने ऐका, किंवा बुवांच्या काय चाली असतील तर त्यांनी त्या कशा बांधल्या आहेत, त्याला गोड बनवण्यासाठी काय केलं, किंवा ते प्रत्येकाची गायकी बघा, त्यातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी उचला, रचनेतल्या गोष्टी उचला. जशी की कृष्ण पवारांची गायकी वेगळी, वेगळ्या लोकांची गायकी, तसं प्रत्येकाच्या गायकीतनं उचलण्याचा प्रयत्न करा. एवढे जाऊन मी माझे 2 शब्द थांबवतो आणि दर्शन घेतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली खूपच